आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। बँक कोणतीही असो, शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ। 30 जूनच्या आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आम्ही 2 लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत। ठाकरेंचं सरकार कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडलं। कर्जमाफी खरंच होणार का, फक्त घोषणा ते पाहावं लागेल। सरकारच्या कर्जमाफीवर संजय राऊतांचं भाष्य। उद्धव ठाकरे यांचं सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडण्यात आलं। त्याच्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची आहे। ही खरोखर होणार आहे का कर्जमाफी ते पाहावं लागेल। ही घोषणा आहे। 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही। उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा करून हवेत बाण सोडले। नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। ठाकरेंनी कर्जमाफीची नुसती घोषणा केली, परंतु हवेत बाण सोडले। कर्जमाफी शेतकऱ्यांना केली नाही, उलट बांधावर उद्धवजी ठाकरे यांच्या तोंडावर शेतकऱ्यांनी सांगितले की आम्हाला दमडी देखील तुमच्या सरकारची मिळाली नव्हती। अपघाताचा प्राथमिक अहवाल आलाय। पूर्ण अहवाल या ठिकाणी आल्यावर बोलेन। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासासंदर्भात सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया। एजन्सी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे। आता प्राथमिक अहवाल आलाय, तो काय संपूर्ण अहवाल नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच अहवाल आल्यानंतर आपण याच्यावरती बोलू शकतो। जय पवारांची सोमवारी पत्रकार परिषद। काही दिवसांपूर्वी VSR मालकाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता। अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरून जय पवार आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। रोहित पवारांची दिल्लीवारी। विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू, तर केजरीवालांचीही भेट। अजित पवारांच्या अपघातावरून सरकारला घेरण्याची तयारी। विरोधी पक्षाच्या साथीनं संसदेत आवाज उठवणार। रोहित पवारांनी आपचे खासदार संजय सिंग यांची भेट घेतली। दादांच्या अपघाताचा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंती केल्याची माहिती। तर एनसीपी विलिनीकरणाची चर्चा होती, त्यामुळे या प्रकरणामध्ये आता संशय असल्याचं संजय सिंग यांचंही वक्तव्य। आशंका है कि क्योंकि वो अपनी एनसीपी का और पवार साहब की एनसीपी का मर्जर करने वाले थे, इसके कारण से ये एक साजिशन की गई हत्या है। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती अधिक। 88 कोटींच्या संपत्तीसह पार्थ पवार महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत राज्यसभा उमेदवार। प्रतिज्ञापत्रातनं ही माहिती उघड। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांचं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग दरम्यान 2000 फूट उंचीवर अचानक डिस्प्ले बंद। हेलिकॉप्टरमधून धूर निघत असल्याची माहिती। लखनौ विमानतळावर हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। दादांच्या अपघाताला रोहित पवारांच्या कारखान्याचं प्रदूषण कारणीभूत। भाजप युवा मोर्चाचा संशय। चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र, तर भाजपकडनं गलिच्छ राजकारण सुरू। रोहित पवारांचा संताप। पर्यावरण मंत्र्यांच्या कारखान्यातून सुद्धा प्रदूषण होतं। रोहित पवार एकटे नाहीत, सर्वांची चौकशी करा। भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या आरोपांनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। बघा काय अडचण नाही, पण तो पर्यावरण मंत्र्याच्याच कारखान्यातून कशा पद्धतीनं प्रदूषण होतं आणि त्याच्या नोटिसा दिल्या गेल्या ओखाडला पर्यावरण खात्याने। मराठा आरक्षण उपसमिती कुठलेही आकडे जाहीर करत नाही। आकडेवारीमध्ये उपसमितीचा हस्तक्षेप नसतो। सामाजिक न्याय विभागामध्ये आकडेवारी नमूद असते। कुणबी मराठा दाखल्यांच्या आकडेवारीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया। आकडे कुठले जाहीर करत नाही। आकडेवारी सरकारकडेच आहे। आकडेवारी दाखले मिळणं, आकडेवारी येणं, त्याच्यामध्ये उपसमितीचा कुठला हस्तक्षेप असतो। उद्या देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील 2 मजली पुलाचं उद्घाटन करणार। दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार। तर PMRDA कडून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचं सुद्धा निमंत्रण पत्रिकेत नाव। कोल्हापुरात महाडिक गटानं फुंकलं गोकुळ निवडणुकीचं रणशिंग, तर महाडिक गटाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थक ठरावधारकांचा मेळावा। खासदार धनंजय महाडिक यांनी हा मेळावा घेत गोकुळ निवडणुकीसाठी सतेज पाटील यांना दिलं आव्हान। तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार लोकसभेत इंडिया आघाडीच्या बाजूने मतदान करणार आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाला तृणमूल काँग्रेस पाठिंबा देणार। सूत्रांची माहिती, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या आदेशानंतर TMC खासदार ओम बिर्लांच्या विरोधात मतदान करणार।
राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ज्योती वाघमारे सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौकात ज्योती वाघमारेंचं जंगी स्वागत. लहानपणी गरिबीच्या आठवणी सांगताना ज्योती वाघमारे यांना अश्रू अनावर. बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला धक्का. चिखलीतील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपात प्रवेश. मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश. भाजप नेते आमदार प्रवीण दरेकरांनी आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नात म्हटल्या मंगलाष्टका. आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाचं राजस्थानला राजशाही लग्न समारंभ पार पडला. दरम्यान लग्नात राज्य कॅबिनेट मंत्र्यांचा पारंपरिक पोशाख चर्चेत.